टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याचं नोटा उधळतानाचं, मुलांना धमके देतानाचं किंवा रूफटॉप गाडीवरती बसून पैसे उधळतानाचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। हे पैसे उधळत असल्यामुळे आपल्याला वाटत असेल की खोक्या हा प्रचंड श्रीमंत आहे, त्याचं घर वगैरे काही मोठं असेल असं वाटत असेल, मात्र मी प्रत्यक्षात त्याच्या आता घरी आलेलो ना, आपण बघू शकता की ही त्याच्या घराची अवस्था आहे। खोक्या भोसले हा पारधी समाजातला आहे। पारधी समाजातली घरं ही जंगलात, अतिक्रमित जमिनीवरती इकडे तिकडे वसलेली असतात। तसंच खोक्याचं सुद्धा घर ही फॉरेस्टच्या जमिनीवरती अतिक्रमण करून बनवण्यात आलेलं आहे। हे त्याचं जुनं घर आहे, आपण इकडे बघू शकता। पाठीमागे जे विटांचं बांधलेलं आहे ते खोक्याचं जुनं घर आहे। आणि हे सगळे पुढे पत्र्याचे शेड आहेत, तिथं शेळ्या मेंढ्या आहेत, त्याचबरोबर कोंबड्या सुद्धा आहेत, कुत्रे, गायी, गुरं सुद्धा या ठिकाणी पाळण्यात आलेली आहेत। आणि इकडल्या बाजूला बहुधा पैसा आल्याच्या नंतर खोक्यानं हे एक दुसरं त्याच्या दृष्टीनं आलिशान असं त्याने घर जे आहे ते बनवलेलं आहे। आणि त्या घरावरती भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा अध्यक्ष असं लिहिण्यात आलेलं आहे। आणि खाली सतीश निराळे भोसले, सतीश म्हणजे त्याचं नाव, निराळे हे त्याच्या वडिलाचं नाव, भोसले हे त्याचं आडनाव, हे त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं हे घर बनवण्यात आलेलं आहे। घराच्या समोर हे 2 बाथरूम सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। आणि आई वडिलांचा आशीर्वाद असं वर लिहिलेलं आहे। प्रत्येकाचं त्याच्या घरावरती प्रेम असतंच, त्या पद्धतीनं त्यानं सुद्धा त्याच्या घरावरती आय लव्ह माय होम हे अक्षरं सुद्धा या ठिकाणी लिहिले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचं कुटुंब जे आहे ते सुद्धा या ठिकाणी राहतं। समोरून काच लावण्यात आलेला आहे, चांगलं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। मात्र हा जे घर आहे हे सगळं पत्र्याचं शेड आहे, इथं काही स्लॅब वगैरे टाकण्यात आलेला नाही। तो या ठिकाणी त्याच्या कुटुंबासह राहत आहे। हे त्याचे नातेवाईक आतमध्ये स्वयंपाक वगैरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक मोठा हॉल अशा पद्धतीनं इथं जर आपण बघितलं तर तो बनवण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणी सतीश भोसले हा राहतो, हे त्याचे नातेवाईक आहेत। कुणी आहे का बेटा घरात? आजोबा वगैरे, मम्मी, कोणीच नाही? पोलीस स्टेशनला गेलेत का? बर बर। तर अशा पद्धतीचं हे जे आहे ते खोक्या भोसलेचं घर आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो भारतीय जनता पार्टीचा प्रदेश युवा अध्यक्ष होता आणि खाली त्याचं सतीश निराळे भोसले असं नाव टाकण्यात आलेलं आहे। सुरेश धस यांच्याबरोबर तो काम करायचा, त्यामुळे सध्या खोक्याची जोरदार चर्चा होते आणि त्याचं हे अशा पद्धतीचं घर आहे। कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, शिरूर कासार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।